जो दादूस आम्हाला बाहेरच्या दुनियेत बघायला मिळतोय तोच दादूस आम्हाला दादूस त्या बिग बॉसच्या घरात बघायला मिळाला. कारण दादूस जराही बदलला नाही, तरी त्या लोकांमध्ये दादूस वावरला, खेळला. मी पहिल्या आठवड्यात मी बघायचो कुठल्या सोबत कसं बोलणं, कुठल्या टीम मध्ये ऍड व्हायचं, कुठल्या टीम मध्ये नाही खेळायचं, हे सगळं माझं पाहणी चालू होतं. त्यामुळे काही वेळेस वाटलं असेल की दादूस काय एकटे एक चालले असं, परंतु ते माझं प्लॅनिंग होतं. दादूस खूप स्ट्रॉंग आहेत, जरी त्यांना खेळायचं आता माहित नाही, परंतु त्यांचे फॅन्स खूप आहेत, त्यांना प्रत्येक आठवड्याला फॅन्स त्यांचे सपोर्ट करतात हे त्यांना माहिती. म्हणून काही लोक मला सपोर्ट करण्यामध्ये थोडेसे हिचकिच करत होते. तर 1 नंबर मध्ये जय आहे, 2 नंबर मध्ये विशाल आहे, 3 नंबरला आता मुलींमध्ये चांगले खेळते ती म्हणजे मिनल आहे, 4 नंबरला मला विकास वाटतोय, उत्कर्ष शिंदे 5 नंबरला आहे, तो देखील छान आहे. आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू गो, आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू, आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू गो, आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू, आये आय नो. आमच्या ग्रुपमध्ये आहेस का तू? नाही पण मी सगळ्यांशी बोलू शकते. ह्या कारल्याने मी काही करू शकतो. दादू, तुमच्याबद्दल एवढं कौतुक वाटतंय, मी त्या जागी असतं कदाचित मी केलं नसतं. मला खूप वाईट पण वाटतंय. मला माझं टक्कल करावं लागणार आहे, त्यासाठी मी तयार आहे. मी या ठिकाणी आलो फक्त बिग बॉससाठी, आणि बिग बॉसचा जो आदेश असेल तो मी पाळणार आहे. नमस्कार वास्तव मंडळी, मी चित्राली चौगले, आणि ज्याची आतुरतेने वाट पाहत होता कधी करणार इंटरव्ह्यूज असे मला अनेक मेसेजेस सुद्धा येत होते. अखेर दादूस आहेत आपल्यासोबत. दादूस, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. थँक्यू. सो येस, सोन्यासारखा माणूस जो बिग बॉस घरात गेला, तुमचा जो काही ऑरा होता, तुमचं जे वागणं होतं, ते सगळं आम्ही पाहिलं. अखेर एक प्रवास संपून बाहेर आलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण पहिल्या दिवसापासून 70 दिवसाचा प्रवास बिग बॉस या घरात केला मी. खूप मस्त वाटलं. तिथले देखील अनुभव आयुष्यामध्ये कधी न विसरणारे होते, आणि खरोखरच तेच अनुभव मी आता आल्यापासून माझ्या फॅमिली सोबत शेअर करतोय. बाहेरच्या ह्या दुनियेमध्ये देखील खूप छान वाटतंय आता. परंतु बिग बॉसच्या घरातील अनुभवांचा साठा घेऊनच आलोय, आणि जरी मला असं वाटतं की त्या घरामध्ये ट्रॉफी कोणीतरी एक जण जिंकणार आहे, पण मी 70 ट्रॉफी घेऊन तिथे आलोय या बाहेरच्या दुनियेमध्ये. रोज नवीन नवीन दिवसाचा नवीन नवीन अनुभव, नवीन नवीन आनंद, नवीन नवीन खेळ त्या ठिकाणी खेळून मी या ठिकाणी आलोय. तर खूप छान वाटतंय. नक्कीच, आम्ही सुद्धा तुमचा प्रवास पाहत होतो, आणि बऱ्याच कमेंट, सोशल मीडियावरती भरपूर चर्चा सगळ्या रंगत होत्या. पण मला आता सुरुवातीला विचारायचं वाटतं की जेव्हा ऑफर आली बिग बॉसची आणि जायचं ठरवलं, तेव्हा वाटलं होतं की इतका प्रवास, इतका पल्ला गाठाल? नाही, अजिबात नाही वाटला. कारण बिग बॉस हा जो शो आहे किंवा हा खेळ आहे, मी पाहिला जास्ती नाही, त्यामुळे मला एवढं वाटलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस बिग बॉसचा मला कॉल आला की तुम्हाला बिग बॉस मध्ये यायचं आहे, तर मी सगळ्यात आधी माझ्या फॅमिलीला सांगितलं की असं जायचं. त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की नाही, तुम्हाला जायचंच आहे. आणि मग तिथून त्यांनी तो प्रवास सुरू केला, मग काही गोष्टी मला शिकवण्याचा. पण तरी मला वाटलं नव्हतं की मी एवढा दिवस बिग बॉसच्या घरात राहीन. कारण एक नवीन आहे, माझा खेळ गायक आहे, मी गायक कलाकार, त्यामुळे माझा क्षेत्र वेगळा आहे. तिथे जाऊन स्पोर्टली खेळणं किंवा इतर गोष्टींचा मला एवढा सराव नव्हता. तरी देखील आज 70 दिवसाचा प्रवास मी त्या ठिकाणी केला, तर मी खरोखरच स्वतःला खूप भाग्यशाली समजतोय. आणि महाराष्ट्र जनतेचा मी खूप आभार मानतोय की त्यांनी मला लाईक केलं एवढे दिवस त्या घरामध्ये, आणि खूप मला त्यांनी सपोर्ट केला. काय विचार करून गेला होता घरात, म्हणजे जेव्हा ऑफर आली आणि मग ती स्वीकारली, तुम्ही म्हणालात की कुटुंबासोबत डिस्कस केलं, पण काय होतं डोक्यात? का जायचं होतं बिग बॉस घरात? काय होतं नेमकं मनात? खरं तर बिग बॉसच्या घरात जाताना मला वाटतं आम्ही 15-16 लोकांमध्ये दादू असा होता की ज्याने 100 दिवसाच्या तयारीत गेलेला. 100 दिवस फुल तेवढ्या बॅग्स घेऊन मी त्या घरात एंट्री केली. तर मला 100 दिवस 100% प्रवास करायचाच होता, आणि त्या हेतूनच मी गेलो होतो. परंतु हा खेळ आहे, कोणीतरी आत राहणार, कोणीतरी बाहेर राहणार, हा खेळच आहे. त्यावेळेस जर माझ्या मागच्याला नक्कीच पुढे यायला संधी मिळेल. त्या संधी प्रत्येकाला मिळणार आहे. त्यासाठी जरी मी 70 दिवसात प्रवास करून घरी आलोय, परंतु बिग बॉसच्या घरात जाताना मी 100 दिवस त्या ठिकाणी पूर्ण करेन, आणि ट्रॉफी जिंकायच्याच हेतूने मी त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु ठीक आहे, आता देखील मी तेवढाच आनंदी आहे की जरी मी ट्रॉफी पहिली नाही जिंकलो तरी मी आनंदी आहे. आता या ठिकाणी घरी बसून मी कार्यक्रम बघतोय, खूप बरं वाटतंय मला.
आणि मग आता बाहेर आल्यावरती संधी मिळाली आहे का? एपिसोड्स पाहायची संधी मिळाली आहे का? जे काही घडले आहेत ते? हो, हो. खूप सगळेच मंडळी मला आता कॉन्टॅक्ट करत आहेत सध्या आणि प्रत्येक तोंडावर एकच आहे, की आम्ही बिग बॉस फक्त तुमच्यासाठी बघत होतो. कारण तुमचा जो खेळ होता, रोज तुम्ही लोकांना असं छान आणि जो दादूस आम्हाला बाहेरच्या दुनियेत बघायला मिळतोय, तोच दादूस आम्हाला दादूस त्या बिग बॉसच्या घरात बघायला मिळाला. कारण दादूस जराही बदलला नाही. तरी त्या लोकांमध्ये दादूस वावरला, खेळला, जे काही दिवस घालवले, पण दादूसचा जो ओरिजिनलपणा आहे, दादूसची जी स्टाईल आहे, ती दादूसने अजिबात सोडली नाही. याच्यामध्ये माझे प्रेक्षक खूप हॅपी आहेत. माझी फॅमिली देखील मला म्हणाले, की तुम्ही जसं तिथे गेले, आपले बाहेर तुमचं जे आहे बेटा, बच्चा, हे सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी देखील त्या स्टाईलने राहिलो. त्या गोष्टी खूप सगळ्यांना आवडल्या. त्या गोष्टी आता मला भेटलेला प्रत्येक माणूस माझ्यासोबत शेअर करतो, की दादू तुम्हाला सॅल्यूट आहे, तुम्ही छान खेळलाय असं. नक्कीच. थोडे चढ-उतार सुद्धा होते तुमच्या या प्रवासात. म्हणजे सगळं छान-छान आपण बोलतोय. चढ-उतार सुद्धा होते. सुरुवातीला महेश मांजरेकरांनी तुम्हाला चावडीवर बरंच काही ऐकवलं, की तुम्ही बायस्ड आहात, तुम्ही एका टीमच्या बाजूने खेळताय, तुम्ही योग्य खेळत नाही आहात किंवा तुम्ही खेळतच नाही आहात, असं सुद्धा होतं. तो सगळा अनुभव कसा होता? तो पॅच कसा होता? तो पॅच थोडा मनाला न पटणारा होता. कारण बिग बॉसचा प्रवास माझ्यासाठी नवीन होता आणि पहिल्याच आठवड्यात मला थोडं समजून घेणं, हे करणं आणि ह्या गोष्टी मला थोडा वेळ लागणार होता. परंतु जो मी खेळ खेळलो तो मला बिग बॉस ज्या टीम मध्ये टाकायचे त्या टीमसाठी मी जबरदस्त खेळलो, सॉलिड खेळलो एकदम. आणि असं वाटायचं कुठे की दादूच, पण पहिला मला अनुभव घ्यायचे होते, मला समजून घ्यायचं होतं तो खेळ. त्यामुळे पहिल्या आठवड्यात मी बघायचो कुठल्या सोबत कसं बोलणं, कुठल्या टीम मध्ये ऍड व्हायचं, कुठल्या टीम मध्ये नाही खेळायचं, हे सगळं माझं पाहणी चालू आहे. त्यामुळे काही वेळेस वाटलं असेल की दादूस काय एकटे एकटे एक चालले असं, परंतु ते माझं प्लॅनिंग होतं आणि तिथूनच मला काहीतरी शिकायचं होतं. त्यामुळे पहिलाच आलेला टास्क मला पहिल्याच आठवड्यात मला एक आठवड्याचा टॉप प्लेअर म्हणून मला घोषित करण्यात आलं नंतर, कारण मी तेवढा खेळलो छान. त्यामुळे ते मला माझ्या पदरास आलं. नंतर मग तिथून माझा प्रवास खूप छान खेळायला सुरुवात झाला असं मला वाटतंय. तरी महेश मांजरेकर प्रत्येक आठवड्यात आले की त्यांच्याकडून आम्हाला एक छानपैकी मार्गदर्शन मिळायचं. त्याला आम्ही फॉलो करून आम्ही पुढचा खेळ खेळायचो. नक्कीच. पण तुम्ही म्हणताय म्हणजे तुमचा कल कुठल्या ग्रुपकडे होता हे तर आम्हाला शेवटापर्यंत माहितीच होतं. मध्ये सुद्धा ते कळत होतं आणि तुमचं जी काही गट्टी जमली होती ती कळत होती. पण सुरुवातीला तुम्हाला असं नाही वाटत आहे, की त्या टीमने तुम्हाला तुम्हाला तितका सपोर्ट दिला नाही किंवा सेव्ह करायचं असेल तर म्हणजे उत्कर्ष करायचा तुमच्याबद्दल विचार, पण इतर कोणी तुम्हाला सेव्ह करणं असेल, नॉमिनेशन पासून वाचवणं असेल, ते सुरुवातीला तुमच्या बाबतीत घडत नव्हतं. बरोबर आहे. आता ते न काढण्यात कसं आहे की सगळेजण माझ्या फेवर नाही असेल असं नाही ना, तो खेळ आहे आणि मी कुठेतरी स्ट्रॉंग आहे. त्यांना माहित आहे सगळ्यांना की दादू स्ट्रॉंग आहे, त्याचे फॅन फॉलोइंग जास्त आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ते मला नॉमिनेशन टाकण्याच्या प्रत्येक ते लोक होते सज्ज. पण त्यांना देखील मी प्रत्येक वेळेस माझ्या फॅन्सने मला सेव्ह करून त्यांना दाखवून दिलं की दादूच काही कमी नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाची वागण्याची पद्धत माझ्याशी थोडीशी वेगळी होती. दाखवताना वेगळे दाखवायचे, खेळताना वेगळे खेळायचे. त्याचं मागे एकच कारण होतं की त्यांना माहित होतं दादूच खूप स्ट्रॉंग आहेत. जरी त्यांना या खेळाचं आता माहित नाही, परंतु त्यांचे फॅन्स खूप आहेत. त्यांना प्रत्येक आठवड्याला फॅन्स त्यांचे सपोर्ट करतात हे त्यांना माहिती. म्हणून काही लोक मला सपोर्ट करण्यामध्ये थोडंसं हिचकिच करत होते. पण नंतर तुम्ही त्या खेळात खूप असे एकदम जोशनी सहभागी होताना दिसलात. मग तो टास्क असेल तर त्याच्यात तुम्ही धावताना दिसलात, सगळं करताना दिसलात. कुठून आणला जोश एवढा नंतर? बस आता तरुण पिढीला बघून मी पण एकदम तरुण धरवलं तिकडे आल्यानंतर एकदम मस्त मूड मध्ये. कारण सगळे बॉडी बिल्डर बघितले तिकडे. अरे म्हटलं क्या बात आहे. मग असं वाटायचं की मी पण काही कमी नाही. जरी आपलं मी गायक क्षेत्रातून आले, पण मी या गोष्टीमध्ये पण स्ट्रॉंग आहे. आणि मग नंतर त्या ठिकाणी महेश मांजरेकर सरांनी देखील माहिती काढली, क्या बात आहे दादू, म्हणजे ते बॉक्सवर काय काढले तुम्ही, कुठली युक्ती वापरली किंवा असं, म्हणजे प्रत्येक वेळेस ती शाबासकी थाप त्यांनी देखील दिली, ऑडियन्सने दिली आणि खूप मस्त. मग त्याच्यामुळे ती एक वेगळी एनर्जी माझ्यामध्ये आली की नाही आता आपण खेळायचं, आपण दाखवायचं असं. आणि मग तो प्रवास मी त्याबद्दल खेळ होतो छानपैकी. केसांची आहुती पण दिलीत तुम्ही, तर आता बाहेर आल्यावरती काय हो. वाटतंय? बरोबर होती का ती आहुती देणं? नाही वाटतंय आता काय, परंतु तो खेळत होता. आणि मी तर सगळ्या जनतेला सांगितलं की मी बिग बॉस साहेबांचा आदेश पाळायला त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सांगितलं तो आदेश मला पाळायचा होता, कारण तो खेळ आहे आणि मी जर तिथे खेळायला गेलो तर मला खेळणं भागच आहे ते. मग ते मी कोणासाठी असो. परंतु मी त्या ठिकाणी खूप इमोशनल पण झालो, कारण माझे केस जे आहेत ते मी सगळ्यात आधी माझे वडील एक्सपायर तेव्हा मी काढले, नंतर आई एक्सपायर नंतर तेव्हा काढले, आणि नंतर मग एका मित्रासाठी, जयसाठी, एक नवीन बिग बॉसच्या घरात झालेल्या मित्रासाठी एक केस मला थोडंसं अवघड होतं. परंतु मी खेळाच्या याला डोक्यात घेऊन मी ते खेळ खेळत गेलो. आणि तिथे देखील घरात सगळ्यांनी हा माझा लुक खूप लाईक केला. सगळे दाऊस क्या बात आहे, या लुक मध्ये तुम्ही छान दिसतात,
आणि तसंच आता बाहेरच्या दुनियात देखील आलोय तर सगळेजण बोलतात क्या बात आहे, मस्त वेगळा लुक आहे. पण सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट की बाबा दादू एका मित्रासाठी किंवा एखाद्या आपल्या मनात जर त्याच्या गोष्ट आली तर तो साध्य करू शकतो, दाखवू शकतो, हे संपूर्ण महाराष्ट्र जनतेला त्या ठिकाणी दिसलं आणि महाराष्ट्र जनतेने त्याच्यामुळे मला जास्त प्रेम दिलं. नक्कीच. आज तुम्ही 70 दिवसांचा हा पल्ला गाठून, हा प्रवास करून बाहेर आलेले आहात. आज जर तुम्हाला विचारलं, की बिग बॉस घरात एखादी अशी घटना जी कायम म्हणजे तुम्हाला ती कायम अशी आनंददायी वाटेल, अशी कोणती घटना होती? आणि एक अशी घटना जी घडायला नको होती, असं काय आहे? खरं तर या घरातले असलेले सगळेच मेंबर जे होते ते माझी वेळोवेळी काळजी घ्यायचे, एकदम खूप छान काळजी घ्यायची. आणि मला बाहेरच्या याची दुनियेची मला आठवण नव्हती त्या ठिकाणी, का तर ते वेळोवेळी सगळेजण काळजी घ्यायचे. बिग बॉस साहेबांची टीम असो किंवा सगळेच आपले घरातील सभासद माझी खूप काळजी. इव्हन मला डायबिटीज जर वाढले तर मला कारल्याची भाजी घरातील लेडीज किंवा सगळेच जण मला हे करून काळजी घ्यायची. परंतु त्या ठिकाणी नंतर ह्या गोष्टी तर मला खूप आवडायची की माझी काळजी घेतात. पण न आवडणाऱ्या गोष्टी, कारण या घरात पहिल्यांदा आलो तर आम्ही एक 3-4 लोक एकत्र असो, ते म्हणजे तृप्ती मॅडम, सुरेखा, स्नेहा, असं एक आमचं एक सी सी नावाचा आमचा एक ग्रुप होता. ABC हे तिसरा ग्रुप आमचा सी नावाचा होता. तर तो आमचा सी ग्रुप कुठेतरी हळूहळू घसरत गेला. पहिले सुरेखा मॅडम गेल्या, नंतर तृप्ती मॅडम गेल्या, स्नेहा गेली. त्यानंतर मग हा जो क्षण आला तो थोडासा मला न आवडणारा होता, कारण मनाला कुठेतरी दुःख देणारा होता. तर ह्या अशा गोष्टी वर्षा घरात छान वाटलं ते म्हणजे खास सगळेच माझी काळजी घ्यायची. कारल्याची भाजीपासून तर सगळी काळजी. आणि नंतर न आवडणारी गोष्टी किंवा मी त्या गोष्टी नाराज झालो, तिथून थोडंसं मला एकटं एकटं वाटायला तो क्षण म्हणजे तृप्ती मॅडम, सुरेखा आणि स्नेहा यांची जी साथ माझी सुटली, तर या गोष्टीमुळे थोडंसं मला ही गोष्ट एक न आवडणारी झाली. कारल्याची भाजी म्हटल्यावर ना मला अगदी ती तुम्ही खाल्लेली कारल्याची भाजी डोळ्यासमोर आली, की दादू स्टार्टर जे वाढलं होतं ते बघून सुद्धा आम्हाला खावणार नाही असं वाटत होतं. पण तुम्ही ती खाल्ली. काय म्हणजे काय नेमकं विचार होता, की ती खाल्ली, ती इतकं वाईट होतं, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला हो, सोशल हो. मीडियावर इतकं कौतुक मिळालं, काय नेमकं मनात होतं? खरं तर तो टास्क होता. अक्षयने जे काही मला बनवून दिलं ते मला खायचं होतं. फक्त मनात एकच ध्येय होतं की मला हे टास्क जिंकायचे आहेत. बिग बॉसच्या घरात मला बिग बॉस साहेबांचा आदेश पाळायचा आहे. परंतु हा टास्क खेळताना विषय आला कारला. तर कारल्याची आमची आई एकविरा, हं, तर त्या आईचा ध्यास करत आणि आईला डोक्यात ठेवून त्या आईचा नामस्मरण करून मी त्या टास्कला खेळलो. आणि खरोखरच टास्क खेळत असताना मला कुठल्याही प्रकारचं हे न वाटता आणि माझी महाराष्ट्रीय जनता माझ्यासमोर अख्ख्या महाराष्ट्राला दादूसने रडवलं असं ज्यावेळेस ऐकलं तर मला खूप भरून आलं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि एक देवीच्या आशीर्वादाने मला तो टास्क मला ती ताकद मिळाली, सगळंच मिळालं आणि तिथून मी एकदम हिट झालो. कारण मी जेवढ्या दिवशी 1 ते 70 दिवसापर्यंत घरात राहिलो ना, तर या कारल्याच्या टास्कने मला खरोखर त्या घरात जिवंत ठेवलं, हे मी आवर्जून प्रेक्षकांसमोर सांगू इच्छितो आज. कारला कारला आहे खरंच. नक्कीच, नक्कीच. तर येस आणि आता घराच्या बाहेर आलात. काय सगळ्यात जास्त मिस करताय बिग बॉस घरातलं? बिग बॉस घराचं खरं तर अख्ख्या बिग बॉस घराला मिस करतोय. संपूर्ण महाराष्ट्र जनतेला आपल्या आज या चॅनलच्या मार्फत मी सांगू इच्छितो, आपलं लाईव्ह चाललंय तर, की बिग बॉसचं घर तुम्ही समजता बघता तसं नाही. बिग बॉसचं घर खरोखरच त्या ठिकाणी एखाद्या माणसाला योग्य ते सवयी लागणं किंवा ह्या गोष्टी लवकर उठणं, त्या ठिकाणी जेवण. आता माझ्या आयुष्यात मी कधीच किचनचं काम करू शकलो नसतो, परंतु बिग बॉस साहेबांच्या घरात जाऊन मी चपात्या बनवल्या, भाज्या बनवल्या, भांडी घासली, इतर जी काही कामं आली ती मी त्या ठिकाणी खूप छान पद्धतीने केली. आणि बिग बॉसच्या घरात आले सगळेच जण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले माझे जे सहकारी मंडळी होती त्यांना मिस करतोय. आणि खास करून बिग बॉसच्या घराला तर मी कधीच माझ्या लाईफ मध्ये विसरणार नाही. तो माझ्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म होता. तर मी आज बिग बॉसच्या घराला खूप मिस करतोय. त्यासोबत जर आज विचारलं, भरपूर लोक होती आतमध्ये, हळूहळू सगळे गेले जसं तुम्ही म्हणालात, तसं तुमचा सी ग्रुप पण झाला, ए ग्रुप होता, बी ग्रुप होता. असं अशी सुद्धा नाती तुम्ही निर्माण केली घरात, जी कायम तुमच्या सोबत राहतील. तर असं कोण आहे ज्याच्याबरोबर कायम आयुष्यात पुढे सुद्धा मैत्री टिकवायला आवडेल? आणि असं कोण आहे ज्याला आयुष्यात पुन्हा कधी भेटायचं नाहीये, म्हणजे नाही भेटलं तरी चालेल? तसं तर मी पहिल्या दिवसात जसं सांगितलं की मला अख्ख्या घरावाल्यानेच लाईक केलं खरंच. आणि सगळ्यांनीच. आता तुम्ही तर त्या घरामध्ये जास्तीत बघितलं असेल तर माझा वावर जो झाला तो तृप्ती मॅडम सोबत झाला. कारण प्रत्येक बिग बॉस साहेबांनी दिलेल्या टास्क मध्ये आमची जोडी बिडी असो किंवा इतर काही गोष्टी असो त्याच्यामध्ये तृप्ती मॅडम माझ्या सोबत होत्या. आणि खरंच त्या घरामध्ये
तृप्ती मॅडम यांनी माझी जास्ती काळजी घेतली, कारण मला सतत चालत वगैरे ठेवायचं. कारण ज्यावेळेस माझं डायबिटीस थोडंसं वाढलं होतं त्यावेळेस मला सांगितलं मी दादू चालत राहा आणि थोडंसं पथ्य पाळ. तर त्या गोष्टींमध्ये तृप्ती मॅडम यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप साथ दिली. तर प्रत्येक तसं काळजी सगळेच घ्यायचे, परंतु आता घरातून जर जास्त मिस करायची वेळ येईल तर मी तृप्ती मॅडमला मिस करतोय. आणि मिस करून देखील बाहेरच्या दुनियेत मला खरंच असं वाटतं की अशी व्यक्तिमत्व आपल्या सोबत असावे ज्यांनी आपली काळजी घेतली आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं. जरी मी त्यांच्यापेक्षा मोठा होतो पण आम्ही एकमेकांना सांभाळून आम्ही तो सगळा खेळ खेळायचो. आणि खरं तर त्या ठिकाणी आता घरात जे बाकी तुम्ही म्हणाल की तुम्हाला कोण आवडत नाही, तर असं काही नाही की आता तो खेळ आहे तर बाकी जरी मनाने चांगले असले तरी तो खेळ खेळायला आले तर ते त्यांचा तो खोटा नेचर त्या ठिकाणी असू शकतो. त्यामुळे असं काही नाही, तर सगळ्यांनाच मी लाईक करतोय आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देतोय. आणि मग बाहेर आल्यावरती आता स्नेहाला भेटणार की नाही पहिला? तुमच्या बेटा हो, आता मी स्नेहाला सगळ्यात भेटणार? पहिले अजून कोणाला भेटलो नाही, परंतु फोन कॉन्टॅक्ट मध्ये आता मी अक्षयचा फोन आला, तृप्ती मॅडमचा आला, सुरेखा मॅडमचा आला, परंतु स्नेहाचं काय अजून माझं झालं नाही, कारण ती सध्या फॅमिली सोबत बाहेर आहे. कारण ती आल्या आल्या बाहेरून ती म्हणजे घरातून आल्यानंतर ती लगेच त्यांच्या फॅमिली सोबत गेली. ती झाला नाही, परंतु जास्तीत जास्त भेटण्याचे जर आमचं ठरलं असेल तर स्नेहाने मला प्रॉमिस केलं की दादूस मी तुमच्या घरी येईन, माझ्या मम्मीला वगैरे सगळ्यांना घेऊन तुमच्या घरी येईन, तुम्ही आमच्या घरी या. आणि नंतर अशा आम्ही सगळ्या ग्रुपने फिरण्याचे प्लॅनिंग वगैरे केलेले आहेत, तर ते हळूहळू होतील आता. नक्कीच. आज जर तुम्ही सगळा खेळ आतून एवढा बघून आला आहात, सगळं तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे. आज जर तुम्हाला विचारलं की तुमचे टॉप 5 स्पर्धक कोण असतील तर ते कोण आहेत? खरं तर आता उरलेले सगळेच जण टॉप आहेत, म्हणून ते आता टॉप 5 पर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांचा सुरू आहे. बरोबर, पण त्यातल्या त्यात आता कसं आहे की मुलं जे आहेत, आता जसं जयला बघतोय आपण की तो बाहेर लोकांचं असं म्हणणं आहे की तो रागवतो, चिडतो, तो याच्यात रागवतो, तो त्याचा खेळ आहे. जय प्रॉपरली बघायला गेलं तर खूप छान मुलगा आहे, शांत स्वभाव आहे आणि तो परंतु तो खेळ खेळतो त्या पद्धतीने खेळतोय. म्हणजे इथं ओरडाय तिथं ओरडतो. तर हा मला असं वाटतं की जय टॉप 1 मध्ये आहे. टॉप 2 मध्ये मी बघतोय विशाल. विशाल देखील ताकदवर आहे, गेम छान खेळतोय. जरी तो शांत असतो परंतु तो वेगळ्या स्टाईलने खेळतो. प्रत्येकाची वेगळी स्टाईल आहे. तर 1 नंबर मध्ये जय आहे, 2 नंबर मध्ये विशाल आहे, 3 नंबरला आता मुलींमध्ये चांगली खेळते ती म्हणजे मिनल आहे. कारण ती स्पोर्टली आहे, तिची स्पोर्टला माहित आहे, खेळण्याची पद्धत तिला माहित आहे, जिथे स्टँड घ्यायचं ती स्टँड घेते तिकडे. तर 3 नंबरला मिनल वाटते मला. 4 नंबरला मला विकास वाटतोय. आणि आमचा उत्कर्ष शिंदे 5 नंबरला आहे, तो तो देखील छान आहे. 5 नंबर म्हटलं तर तो देखील सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून खेळतोय छान पद्धतीने. तर ही अशी टॉप 5 ची टीम आहे, ती नक्कीच टॉप 5 पर्यंत असतीलच आणि त्याचा पुढचा प्रवास देखील छान करतील. नक्कीच बघूया आता टॉप 5 पर्यंत कोण जातंय. तर येस, त्याचसोबत दादूस छान प्रवास झाला, सगळं छान झालं. आता पुढे शोज कसे आहेत? आय एम शुअर बाहेर आल्या मग शोजची रीग लागली असेल ना? हो, शो तर मी घरात होतो ना आतमध्ये, तेव्हाच हां. माझे लाईनचे शो लागलेले होते अगोदरच. आणि ते माझ्या फॅमिलीने खूप छान पद्धतीने, माझ्या मिसेसने इकडे बाहेर शो हँडल केले. खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स, लोकांनी देखील मला सांभाळून घेतलं. कारण शो मिळतात ते दादूच्या नावाने हां. मिळतात. दादूसाठी लोक शो देतात, लाखो रुपये खर्च करतात. आता मी नसताना देखील त्या लोकांनी ऍक्सेप्ट का केलं की आमचा दादूच बिग बॉसच्या घरात गेलाय, हे आनंद देखील त्यांना होता आणि ते त्यांनी व्यक्त करून मला ऍडजस्ट केला. आता मस्तपैकी माझ्या डेट सगळ्या फुल आहेत. आता डिसेंबर आहे, जानेवारीपर्यंत तारखा लागलेल्या आहेत, पुढच्या बुकिंग सुरू आहेत. आणि आता दादूस बिग बॉसच्या घरातून आल्या म्हणजे की मला एक आणखी मनात लोकांच्या जनतेच्या मनात घर मिळणार आहे आणि ते लोक देतील प्रेम नक्कीच. नक्कीच. या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी काहीतरी होऊन जाऊ देत दादूस तुमच्या आवाजात. प्रेक्षकांसाठी एवढंच सांगेन की ज्या आईचा आशीर्वाद मला लाभला, आई एकविरेचा, तो आपल्या ह्या चॅनलला देखील लाभो आणि माझ्या महाराष्ट्र प्रेक्षकांना लाभो. त्यासाठी मी ज्या गीताने मला आपल्या मनात जागा दिली, आई एकविरेचं गाणं, ते मी गातोय. आई तुझं लालुल्या डोंगरावर हाई घरू गो, आई तुझं लालुल्या डोंगरावर हाई घरू, आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू गो, आई तुझा उंगवत्या सूर्यासमोर घरू, आई तुला बापानी काय दिलं दानू गो, आई तुला बापानी काय दिलं दानू, तल अंघोलीला हाऊद दिलाई दानू गो, तल अंघोलीला हाऊद दिलाई दानू, आये आय नो. हा 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 हा, क्या बात आहे. खरंच मस्त वाटलं, छान वाटलं. आज जाता जाता दादूस, जर प्रेक्षकांना काही सांगायचं असेल, चाहत्यांना काही सांगायचं असेल, ट्रोलर्सना काही सांगायचं असेल तर ते काय? खरं तर मी बिग बॉसच्या घरात जो प्रवास करून आलोय किंवा त्यातून ज्या गोष्टी शिकून आलोय,
तर खूप काही चांगलं आहे. बस तुम्ही छानपैकी जे आता माझे पार्टनर्स खेळत त्यांना शुभेच्छा देईल की तुम्ही छान खेळात, खूप छान खेळात, खूप छान खेळत आहात. महाराष्ट्र जनता तुम्हाला प्रेम करते. मला पण खूप प्रेम प्रेम दिलं प्रेक्षकांनी आणि खरंच हा प्रवास माझ्यासाठी खूप वेगळा होता. मी बिग बॉसचे धन्यवाद केले की मला तुम्ही तुमच्या या शो साठी मला बोलवलं, मला चूज केलं आणि एवढी मोठी संधी मला लाभली. कारण बिग बॉस मध्ये परत बिग बॉस मध्ये माझं जाणं होणं शक्य नाही, कारण हा संधी एकदाच येते माणसाला. तर त्या संधीचा मी सोना करण्याचा 100% प्रयत्न केलाय आणि बस सगळ्यात प्रेक्षकांना माझी आवडलेली गोष्ट किंवा मी सांभाळून ठेवलेली गोष्ट ती एकच आहे की जो बाहेरच्या दुनियेत जसा दादूस आहे तो बिग बॉसच्या घरात जरी 70 दिवस वावरला तरी तो त्याच्या स्वतःच्या स्टाईलने वावरला. ही मात्र गोष्ट प्रत्येकाने जपली तर नक्कीच प्रत्येकाला यातून चांगला शिक मिळेल. तर आपण खोटं खोटं तिकडे जाऊन आपलं नेचर बली हे न ठेवता तुम्ही स्वतःच्या मनाने छान खेळा आणि आपला ओरिजिनलपणा जो आहे तो नक्कीच टिकून ठेवा, तो तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जाईल. नक्कीच एकदम हा संदेश मी माझ्या प्रेक्षकांना माझ्या पुढील वाटचालीत खेळणाऱ्या खेळाडूंना मी सांगू इच्छितो. नक्कीच. जाता जाता कोळी भाषेत प्रेक्षकांना काय सांगायचं, एका लाईन मध्ये काय बोलायचं, दादूस काय सांगू इच्छितो? असे घरांच्या दादूसात आले तुम्ही सगळे मला जाम प्रेम दिला, असाच प्रेम मला सगळ्यांनी देत राहा ना. आज जे आमची पुरा हात में खेळतात ना त्यांना बी डोक्यावर घ्या ना. जो बिग बॉसचा शो आहे ना जो इथं मुंबईमध्ये नाही सगळे जगान फेमस होऊन दे. आई तुला विनवणी करते मी. हा जाम भारी. सो येस, थँक्यू या. सो मच. तुमचे खूप खूप मनापासून आभार असे कनेक्ट होण्यासाठी. धन्यवाद. काळजी घ्या, सेफ राहा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूच. थँक्यू थँक्यू थँक्यू. बाय बाय. नमस्कार. बाय बाय. थँक्यू.